सांगतो. कोल्हापूरमध्ये श्रीमंत अशा जैन समाजातल्या मुलीला 18 वय तिचं पूर्ण झालेलं होतं. त्या समाजातल्या मुलीला तिकडच्या एका जिहादी प्रवृत्तीच्या मुलाने लव जिहादच्या जाळ्यामध्ये फसवलं. आता लव जिहाद करताना ते काय लालच देतात माहिती का मुलींना? मेकअपचं तुला सामान देतो, तुला खायला कॅफेमध्ये घेऊन जातो. आता सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही किरकोळ कारणावरनं छोटी मोठी भांडणं होत असतात. आता लहान मुलं जेव्हा 12, 13, 14 वर्षाची होतात ना, साधारण 10वी परीक्षा संपते, त्याच्यानंतर क्रांतिकारी प्रत्येकाच्या अंगात घुसतो आणि सगळ्यात पहिली क्रांती ते आई वडिलांच्या विरोधातच करतात. त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रू, सगळ्यात पहिला शत्रू एकतर शिक्षक वाटतो आणि दुसरा म्हणजे आई वडील वाटतो. अशा ह्याच्यामध्ये, अशा परिस्थितीमध्ये, अच्छा तुझ्या आईनं तुला असं बोललं का, ओरडली का, जाऊ दे टेन्शन नको घेऊ, ये माझ्याकडं, असं त्या मुलींना काही ना काहीतरी लालच दाखवून त्यांना प्रेम प्रकरणाच्या जाळ्यात अडकवून, आणि आजच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे शब्दप्रयोग करणं चुकीचं आहे, पण त्यांचे अश्लील व्हिडिओज काढले जातात आणि त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. त्या वयामध्ये मुलींना काही समजत नाही असं आपल्याला वाटतं. याच्यामध्ये अजून एक मला मुद्दा आज सांगायचा आहे, कदाचित आपल्यापैकी काही जणांचा याच्यावरती विश्वास नाही होणार. लव जिहादच्या मॅक्सिमम केसेसमध्ये ब्लॅक मॅजिकचा उपयोग केला जातो. ब्लॅक मॅजिक काय आहे ते तुम्हाला चांगलं माहिती आहे, मला वेगळं सांगायची गरज नाहीये. मुलींचे केस, मुलींची नखं, मुलींच्या कपड्यांचे काही समजा काही तुकडा वगैरे पडलेला असेल, या गोष्टींना गोळा केलं जातं. झमझम का पाणी म्हणून काही ना काहीतरी पाण्यामध्ये पाजण्यात येतं. आता ते ब्लॅक मॅजिक करणाऱ्यांच्या अनेक प्रकार आपल्याला माहिती आहे, मी वेगळं काही त्याच्यात सांगण्यात वेळ वाया घालवत नाही. पण एक समजून घ्या, फक्त आपल्या मुली बावळट असतात त्या वयामध्ये म्हणून या जिहाद्यांच्या जाळ्यात सापडतात असं नाहीये. अहिल्यानगर मधली मी स्वतः माझ्या डोळ्यांनी केस बघितलेली आहे. 17-18 वर्षाची मुलगी आई वडिलांना सोडून गोव्याला जायला तयार झाली होती. कुठं? गोव्याला. कशावरती बसून? बाईकवरती बसून. कशामुळे? एवढा प्रभाव कशामुळे होतो? ब्लॅक मॅजिकमुळे. काळी जादू. ब्लॅक मॅजिक म्हणजे काळी जादू. आता आपल्याला वाटेल की अरे आम्ही तर चांगलं भक्ती मस्त करतो देवाची, आमच्यावरती त्या काळ्या जादूचा उपयोग होणार नाही. एक आध्यात्मिक दृष्ट्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात, मला जेवढं थोडंफार ज्ञान आहे अर्धा%, त्याच्याप्रमाणे मी माझा अनुभव सांगतो. कमी वयामध्ये माणसाचा जो आत्मा असतो ना, त्या आत्म्याची शक्ती कमी असते. जशी जशी त्याची देवावरची भक्ती श्रद्धा वाढत जाते तसा तसा त्याचा आत्मा सुद्धा प्रगल्भ होतो आणि त्याच्यानंतर ती लिंबू मिरची आणि ती बाहुली आणि त्या काळा जादूचं काहीच होत नाही. पण लहान मुलं 12, 13, 14, 15 या वयोगटातली जी मुलं मुली असतात त्यांच्यावरती या गोष्टींचा असर होण्याचा चान्स जास्त असतो. म्हणून लव जिहादच्या प्रकरणांमध्ये एका गोष्टीचा आपण नक्की डोक्यामध्ये लक्षात घातलं पाहिजे की फक्त आणि फक्त मुलींना लालच दाखवून फसवत नाहीये, तर काळी जादू सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपल्या पूर्वीपासून, मगाशी आपण सांगितलं, आपला स्वयंबोध सुद्धा पाहिजे, आपली कुटुंब व्यवस्था पाहिजे. तर पूर्वीच्या काळामध्ये आपण प्रवास करून आल्यानंतर संध्याकाळी आई आपली नजर काढायची, दृष्ट काढायची, त्याचं महत्त्व आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त वाढलेलं आहे. या नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद मधला आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. आपल्याला शॉक लागेल, नाशिक कॉर्पोरेट जिहाद मध्ये 8 मुली आणि 1 मुलगा, त्याच्यावरती लव जिहाद आणि कॉर्पोरेट जिहाद झाला. 1 मुलगा कसं काय केलं? म्हणजे मुलगा कसं काय जाळ्यात सापडू शकतो? कारण की मुलींना तर प्रेमाच्या जाळ्यात आणि लग्न करून बाहेर नेणार.